म्हणजे प्रत्येकाच्याच ओटीमध्ये हिरवा ब्लाऊज पीस घालतात, हिरवाच आणि दुसरा कुठलाच कलर नाही. नमस्कार, मी वनिता आणि आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी अगदी मनापासून तुमचं स्वागत करते. तर हे माझे गावाकडचाच व्हिडिओ आहे. म्हणजे मी गावाकडे होते तेव्हाच व्हिडिओ हा शूट केलेला होता. पण काय झालं, अपलोड करायचं राहून गेलं होतं. आणि इथं आम्ही आंब्याचा एवढा आमरस खाल्ला ना की विचारायला नको. तर इथं माझे सासरे ते घेऊन यायचे आंबे कामावरून, आणि आंबे एवढे छान होते की विचारायला नको. इथं एकदम गोड असे आंबे होते. माझ्या लहान मुलानं खरं भरपूर आंबे खाल्ले आणि आमरस पण खाल्ला. आणि इथं मी आंब्यांचा आमरस करत होते, कारण मी तर रोज चपातीसोबत खायचे आमरस. आणि मला चपातीसोबत आमरस खूप आवडतो आणि पुऱ्यांसोबत तर त्याच्याहून जास्त आवडतो. तर इथं मी सातारमध्ये होतो आम्ही तेव्हा हा म्हणजे आमरस वगैरे करत होते, ते व्हिडिओ केलेला होता. तर ते काही व्हिडिओ मी अपलोड नव्हते केले, आणि ते मी आत्ता असंच व्हिडिओ डिलीट मारायला गेले तेव्हा मला व्हिडिओज हे भेटले. आणि मग मला समजलं की मी हे अपलोड नाही केले व्हिडिओ. तेव्हा मग म्हटलं करावा अपलोड. तर इथं सगळी माणसं म्हणजे माझी सासरची सगळी गावाकडे गेली होती. भात पेरायची होती त्यामुळे ती गावाकडे गेली होती. आणि मला आजच गुजरातला जायचे होते. म्हणजे मी संध्याकाळी बसणार आणि मुंबईमध्ये जाणार आईच्या इथं, आणि तिथून मग दुसऱ्या दिवशी 2च्या ट्रेननं जाणार होतो आम्ही. तर इथं दुपारी सगळं म्हणजे आवरून घेतलं होतं. आणि आमची खरं गाडी संध्याकाळी 4:30ची होती. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच काय गाडीची कंडिशन झाली होती. 4:30ची गाडी आम्हाला भेटायला गेली अक्षरशः 7:30 वाजता. तर इथं मी आमरस वगैरे करून घेतला आणि जेवण वगैरे आमचं सगळं आवरून म्हणजे झालं. आणि त्याच्यानंतर मग मला बॅग भरायची होती. आणि माझं काय होतं, मी जायच्या वेळेसच माझी घाई उडते खरं बॅगन हे भरायची. आणि आधी अशीच माझं निवांत काम चाललेलं असतं, तरी माझ्याकडनं महत्त्वाच्या गोष्टी राहिल्यास तिकडं. तरी मला मिस्टर म्हणले माझे की ते आधीच सगळं भरून ठेव बॅग वगैरे. आणि डॉक्युमेंट आणायचं होतं, पण ते डॉक्युमेंट तेच महत्त्वाचं राहिलं खरं. आणि काय झालं, मराठ्यांचं ते आता कुणबी प्रमाणपत्र निघालं आहे, तर ते मला त्यांनी आणायला सांगितलं. आणि सासूबाईंनी माझ्या हातात छोटा मुलगा आहे त्याचं जन्म प्रमाणपत्र दिलं. निगडीला गेलो होतो आम्ही, म्हणजे ज्योतिबाला जाता जाता निगडीमधनं गेलो. तर तिथं माझ्या म्हणजे प्रत्येकाच्याच ओटीमध्ये हिरवा ब्लाऊज पीस घालतात, हिरवाच आणि दुसरा कुठलाच कलर नाही. तर हिरवाच ब्लाऊज पीस घालतात. आणि तो त्यांना तो सांगून देतात की हा ब्लाऊज पीस तुम्ही मंदिरामध्ये ठेवा म्हणून. असं म्हणजे मंदिरामध्ये ठेवा, म्हणजे देवासाठी वापरायला सांगितलं. कसाही वापरा पण देवासाठीच वापरा, असा हा कुणाला देऊ नका, काय नका, आणि तुम्ही वापरू नका, असं त्यांनी सांगितलं. बर्थ सर्टिफिकेट. आणि मी ते वाचलंच नाही, मला तर वाटलं की तेच आहे म्हणून मी डायरेक्ट घेतलं त्यांच्या हातातनं आणि बॅगेत घातलं. आणि मग इथं आल्यावर बघितलं तर हे होतं, बर्थ सर्टिफिकेट होतं. आणि मग हे मला म्हटले की तुला वाचता येत नाही आणि माझ्या आईला वाचता येतं, असं झालं. तर मी म्हटलं जाऊ द्या. आणि दुसरं राहिलं डॉक्युमेंट म्हणजे काय झालं होतं, माझ्या मोठा मुलगा आहे त्याचं ए ग्रेड जर असेल तर पर्सेंटेज चांगले असतील तर मग कंपनीकडनं ह्यांना पैसे मिळणार होते. तर त्यासाठी त्यांनी जॉईंट अकाउंट मला काढायला सांगितलं होतं. तर मी त्या मुलासोबत माझ्या जॉईंट अकाउंट काढलं होतं. आणि ते जॉईंट अकाउंट काढलं आणि काय झालं, ते पासबुक मी माझ्या बॅगेतच भरलं, पण मला वाटलं की मी विसरले भरायला. आणि इथं आल्यावर मी ते शोधलं नाही सापडलं. मग माझ्या यांना म्हटलं की मी नाही आणलं. तर त्यांनी म्हणजे मी माझ्या सासऱ्यांना फोन करून सांगितलं, त्यांनी शोधलं, पण माझ्या दिरांनी शोधलं गावाकडं, तर कुणालाच नाही सापडलं. आणि मग लास्टला मलाच ते माझ्या बॅगमध्ये सापडलं. आणि मी सांगितलं होतं की मला फोटो वगैरे काढून पाठवा, तर त्यांनी इतकं शोधलं, शेवटी माझ्याकडे ते सापडलं. तर असंच माझं काम आहे, विसरभोळं. तर इथं मला आईनं शेंगदाणं वगैरे दिलं होतं, तर ते मी डब्यांमध्ये भरून ठेवलं. पण माझ्याकडे डबे प्लॅस्टिकचे हे मी बोर्नविटाचे वगैरे डबे असे आहेत, असे त्याच्यामध्येच मी ते भरून ठेवते. स्टीलचे डबे आहेत माझ्याकडे, पण मी ते काही यूज करत नाही, कारण इथं पाणी एकदम खारं पाणी आणि मग ते सगळी भांडी खराब होते. त्यामुळे मी भांडी जास्त काही काढलीच नाही. मग ही अशी जुनी भांडी वगैरे आहेत प्लॅस्टिकची, त्याच्यामध्ये सगळं काय असेल ते भरून ठेवते. तर इथं ही माझी साडी आहे, तिचा मला ब्लाऊज पीस कट करायचा होता, ब्लाऊज शिवायसाठी मी घेऊन आले गावावरनं. तर इथं मला पण आता प्रॅक्टिस करायला चालू करायची आहे. खरं मी मशीन क्लास थोडाच केला आहे, पण बघायचं आहे मला प्रॅक्टिस करून आता जमते का. कारण छोटा मुलगा लहान होता तेव्हा मी म्हणजे शिलाई काम चालू केलं होतं, पण नंतर बंद केलं. तर आता परत चालू करणार आहे. आणि इथं हा आंबा लवर आहे खरं म्हटलं तर, कारण याला आंबे खूप आवडतं, खूप म्हणजे खूपच. तर इथेच मी आजचा व्हिडिओ थांबवते. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.